शिर्डी ते श्रीनगरपर्यंत राखीच्या माध्यमातून सैनिकांप्रती बंधुत्वाची भावना व्यक्त करणारी एक राखी जवानों के नाम ही रथयात्रा सध्या महाराष्ट्रातून मार्गस्थ झाली आहे। कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील लाखो भगिनींचे प्रेम राखीच्या माध्यमातून सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचवण्याचा हा अनोखा उपक्रम आहे। या उपक्रमाअंतर्गत 25 ते 30 युवा कार्यकर्ते एक राखी जवानों के नाम असा संदेश घेऊन श्रीनगरकडे रवाना झाले आहेत। दिनांक 6 ऑगस्ट रोजी बुधवारी ही रथयात्रा शिरपूर शहरात दाखल झाली। शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते करवन नाक्यावर यात्रेचं स्वागत करण्यात आलं। करवन नाका ते फार्मसी कॉलेज दरम्यान श्री मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूलच्या बँड पथकाने भव्य संचलन करून रथयात्रेला मानवंदना दिली। यानंतर IMRD कॉलेज व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी राख्या बांधून आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाला फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य श्री शिरखेडकर सर, IMRD कॉलेजच्या डायरेक्टर सौ वैशाली पाटील मॅडम, भाजपचे भरत पाटील, जिल्हा परिषद धुळेचे माजी सदस्य बादल पावरा, बिरपाल राजपूत, विविध प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीरामदादा पावरा यांच्या विविध विकास कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली। देशभक्ती, बंधुत्व व सामाजिक सलोखा यांचा संगम असलेली ही यात्रा युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। अमरीशभाईंनी याच्याने उभे केलेले की अमरीशभाई, भूपेशभाई, चिंतनभाई आणि काशीरामदादा ही सगळ्यांची जोडी मिळून आम्ही जे डेव्हलपमेंट केलेलं शिरपूरसाठी, पण असंही नाही त्याच्यामध्ये देशभक्ती तेवढीच ओतप्रोत सगळ्यांना भरायला लावलेली। जर आज भूपेशभाई राहिले असते तर आणखी याच्यापेक्षा जास्त मोठा प्रोग्राम झाला असता, हे तुम्हाला आम्ही 100% सांगतो। तरी सुद्धा आमच्याने जेवढं होत असेल तेवढं आम्ही केलेलं आहे। आमच्या प्रोफेसर मंडळींनी, प्रिन्सिपल लोकांनी जी साथ दिली त्याच्यामुळे सगळं शक्य झालं। विद्यार्थी तर आहेच या गोष्टीला तयार सगळं। आपण पुन्हा पुन्हा दरवर्षी आम्हाला ही संधी देत राहावी। आम्ही दरवर्षी छोटीशी का न देशाची सेवा करायला आम्हाला मिळेल। जे संजीवनी प्रतिष्ठान आहे कोल्हे साहेबांनी सुरू केलेले, अमरीशभाईंचं आणि त्यांचे खूप जुने संबंध आहेत, अतिशय चांगले घरगुती संबंध आहेत सगळे। आणि त्यात परत यंग पिढी विवेकभाई कोल्हे साहेब त्यांनी खरोखर हे उत्कृष्ट कार्य हातात घेतलेलं आहे, देश सेवेचं उत्कृष्ट कार्य घेतलेलं आहे। आजच्या तारखेमध्ये आपण पाहतोय नेते मंडळी कशी भांडण करते, बाकी गोष्टीबद्दल करते, परंतु एक आगळं वेगळं देशप्रेम त्यांनी तयार केलेलं आहे। कोणत्याही प्रकारे गवगवा न करता सगळं अतिशय उत्कृष्टपणे राबवून राहिले। खूप त्यांचं बारकाईने लक्ष आहे। प्रत्येक स्टॉपवर, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सारखे फोन सुरू असतात। मी खरोखर विवेक भैयांच्या खूप आभारी आहे। देशासाठी त्यांचं हे जे प्रेम आहे हे असंच कायम राहील आणि राहील यात काही शंका नाही। कोल्हे परिवाराने जे देशासाठी केलेलं आहे ते कोणी विसरू शकणार नाही। एवढे बोलतो। संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना 10 वर्षांपूर्वी विवेक भैया कोल्हे यांनी केली। युवकांमध्ये नवीन विचारांची दिशा निर्माण व्हावी, त्यांना एक चांगल्या प्रकारचं वैचारिक मंथन त्यांच्याकडनं घडावं हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता। आणि त्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विविध सामाजिक उपक्रम देखील घेतले जातात। मग गंगा आरती असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, कुठे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणं असेल, कुठे आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्याची मोफत रुग्णवाहिकेची सेवा देखील सुरू असेल, कोरोना काळामध्ये मोफत कोविड केअर सेंटर निर्माण करणं असेल, हे सगळे उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान सातत्याने घेत आलं। आणि त्यातलाच एक सामाजिक जाणीव ठेवून उपक्रम म्हणून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम 5 वर्षापूर्वी सुरू झाला। हजारो राख्या संकलित व्हायच्या। कोपरगाव आणि परिसरातल्या या राख्या सीमेवरती जवानांपर्यंत पाठवल्या जायच्या, आमचे युवा सेवक ते घेऊन जायचे। मात्र यावर्षी सिंदूर ऑपरेशन जे आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे, पहलगाम सारखी घटना घडल्यानंतर आपल्या सैनिकांनी दिलेलं चोख प्रतिउत्तर आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपण ही रथयात्रा काढावी, राखी यात्रा काढावी ही संकल्पना विवेक भैया कोल्हे यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी युवा सेवकांची एक मोठ बांधली आणि त्यांना ही दिशा दिलेली आहे। आता आम्ही साधारणतः 1.25 लाख राख्या या सीमेवरती जवानांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। शिर्डी श्री साईबाबांच्या नगरीतनं या रथयात्रेला सुरुवात झाली आणि ती आता श्रीनगरपर्यंत जाणार आहे।
तर रस्त्यामध्ये येणारी 25 मोठी शहरं असतील, 7 राज्य असतील, इथे या राख्या संकलित होणार आहे. आणि आज आम्ही अमरीशभाई पटेल, खरं तर ज्यांचं शिक्षणतज्ज्ञ म्हणून नाव आपण सर्वजण ऐकतोच, पण त्यापेक्षा सुद्धा खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून त्यांच्याकडं अधिक उत्कर्षानं पाहिलं जातं. त्यांच्या संस्थेमध्ये येण्याचा योग आला आणि या ठिकाणी भंडारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे काही प्रेम आणि स्नेह या रथयात्रेला दिला, इतक्या छान प्रकारे स्वागत केलं, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. अगदी कमी वेळेमध्ये मोठं आणि दर्जेदार स्वागत कसं करावं हे शिरपूरकरांकडनं शिकायला मिळालं. खरं तर शिरपूर हा पाण्यासाठीचा शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखलं जायचं, पण आज खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीचा शिरपूर पॅटर्न हा आम्हाला सांगण्यासाठी देखील पुढच्या प्रवासासाठी मिळाला आहे असं आम्ही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी या केलेल्या स्वागताबद्दल आणि या रथयात्रेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक वृंदांनी दिलेल्या प्रेमापोटी या सगळ्या राख्या आम्ही संकलित केल्या आणि त्या आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.